शिरपूर तालुक्यात राबवण्यात आलेल्या शिरपूर पॅटर्न जलसंधारण कार्याची दखल पुन्हा एकदा राज्यस्तरावर घेण्यात आली आहे। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेल्या शिरपूर पॅटर्न बंधाऱ्यांचे आणि जलसंधारणाच्या कामाचे कौतुक करत या उपक्रमाला महाराष्ट्रासाठी आदर्श ठरणारा नमुना असल्याचे गौरवोद्गार काढले। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जलसंधारणाच्या विविध योजना राबवल्या जात असल्या तरी शिरपूर तालुक्यात जिद्द, नियोजन आणि दूरदृष्टी यांच्या बळावर उभारण्यात आलेल्या शिरपूर पॅटर्नची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। या माध्यमातून भूजल पातळीत वाढ, शेतीला पाणी उपलब्ध होणे, विहिरींची पाण्याची पातळी उंचावणे आणि दुष्काळी परिस्थितीवर प्रभावी मात करण्यास मोठी मदत झाल्याचे अनेकदा अधोरेखित झाले आहे। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की मनापासून, सातत्याने आणि लोकहित डोळ्यासमोर ठेवून केलेले कार्य कायम लक्षात राहते। शिरपूर पॅटर्न हा केवळ जलसंधारणाचा प्रकल्प नसून ग्रामीण विकासाचा प्रभावी आदर्श आहे। अशा प्रकारच्या उपक्रमांचा राज्यभर अभ्यास करून त्याची व्यापक अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचंही त्यांनी नमूद केले। शिरपूर पॅटर्नमुळे जलसंधारण क्षेत्रात शिरपूर तालुक्याची स्वतंत्र ओळख निर्माण झाली असून या कार्यामुळे राज्यातील विविध भागातील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि तज्ज्ञांनीही वेळोवेळी या प्रकल्पाला भेट देऊन त्याचा अभ्यास केलाय। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या या गौरवामुळे शिरपूर पॅटर्नच्या कार्याची राज्यभर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून जलसंधारण क्षेत्रात शिरपूरचा आदर्श अधिक बळकट झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे। मला श्री खानापूरकर यांचं कौतुक केलं पाहिजे। त्यांनी श्री अमरीश पटेल यांच्यासोबत जे काम धुळे जिल्ह्यातल्या अमरीश पटेल यांच्या मतदारसंघात केलं, त्यांनी मग फोटो पाठवले। पाऊस न येताही तिथं पराठीची झाडं 3-3 फूट झाली होती। मी त्यांना विचारलं की हे कसं केलं, तर आपल्याकडे अजूनही पाऊस आल्यानंतर पाणी वाहून जातं, त्याचे छोटे छोटे स्टोरेज करण्याची आवश्यकता अजून जास्त आहे। मला वाटतं की हा शिरपूर पॅटर्न हाही एक अभ्यासाचा निश्चित विषय आहे।